नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे ॲस्पायरंट्स विजन अकॅडमी नाशिकमध्ये. आज आपण डिस्कस करणार आहोत IB ACIO एक्झिक्युटिव्ह वॅकन्सी 2025 बद्दल. ही वॅकन्सी सेंट्रल गव्हर्नमेंटने 2017 नंतर जाहीर केलेली आहे आणि यावर्षी एक बंपर वॅकन्सी सेंट्रल गव्हर्नमेंटने तुमच्यासाठी आणलेली आहे मित्रांनो. तर या वॅकन्सी बद्दल आपण आज A to Z सगळं डिस्कस करूया डिटेलमध्ये. तर या एक्झाम बद्दल आपण जे डिस्कस करणार ते म्हणजे या एक्झामची शैक्षणिक पात्रता काय असणार, पगार वेतन किती असणार, वयोमर्यादा काय असणार आहे, त्यानंतर अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत आणि एकूण जागा किती असणार आहेत, सिलेबस काय असणार याचा डिटेल आपण आढावा आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत. तर सेशन शेवटपर्यंत नक्की बघायचं मित्रांनो. तर यामध्ये आपण जे पहिला आपण डिस्कस करणार ते म्हणजे एक्झाम. जे एक्झामचं नाव आहे ते म्हणजे IB ACIO ग्रेड 2 एक्झिक्युटिव्ह एक्झाम 2025. याला आपण IB ला काय म्हणतो, IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो. इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे गुप्तहेर संघटना जी असते त्याला आपण IB म्हणतो. आणि कंडक्टिंगची बॉडी असणार ती म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. ही मिनिस्ट्री जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, ही एक्झामला कंडक्ट करणारी बॉडी असणार. त्यानंतर एक्झामचं नाव IB ACIO ग्रेड 2 एक्झिक्युटिव्ह. पोस्टचं नाव असणार तुमचं ACIO ग्रेड 2 एक्झिक्युटिव्ह हे पोस्टचं नाव आहे. टोटल वॅकन्सीज किती आहेत, तर टोटल वॅकन्सी 3717 या टोटल वॅकन्सी या वर्षी गव्हर्नमेंटने रिलीज केलेल्या आहेत. त्यानंतर कॅटेगरी काय, गव्हर्नमेंट जॉब. आणि याचबरोबर तुमची जर एक्झाम ऍप्लिकेशनची डेट आहे ती 19 जुलै. एक्झामची ऍप्लिकेशन डेट काय, ऍप्लिकेशन डेट स्टार्ट होईल तुमची 19 जुलै पासून आणि ही एंड होणार 10 ऑगस्ट 2025. म्हणजे तुम्हाला हा 20 ते 21 दिवसाचा कालावधी गव्हर्नमेंटने ऍप्लिकेशनसाठी दिलेला आहे. त्यानंतर पुढे आपण याच्यामध्ये बघूया. एज लिमिट तुमचं आहे 18 to 27. याबद्दल मी पुढे अजून डिटेल सविस्तर चर्चा करणार आहे एज लिमिट बद्दल. सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, ही रिटर्न टेस्ट असणार आहे. तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये Tier 1, Tier 2 आणि Tier 3 अशा 3 फेज मध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार. Tier 1, Tier 2 आणि Tier 3 अशा 3 फेज मध्ये एक्झाम असणार आहे. तर यामध्ये जी टोटल सॅलरी जी आहे तुमची स्टार्टिंग 44,900 पासून सुरुवात होईल प्रोबेशनरी सॅलरी. त्यानंतर 1,42,400 पर्यंत ही सॅलरी तुमची जाणार मित्र. म्हणजे हा जी तुमची सर्व्हिस आहे, हा जो जॉब आहे IB मध्ये, हा हायेस्ट पेड जॉब आहे अंडर द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. त्यानंतर जी तुम्हाला ऍप्लिकेशन जेव्हा स्टार्ट होतील, परीक्षा म्हणजे एक्झामचे ऍप्लिकेशन फॉर्म जेव्हा स्टार्ट होतील तेव्हा तुम्हाला या वेबसाईटवरून, या संकेतस्थळावरून तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. www.mha.gov.in. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी होम मिनिस्ट्री आहे त्याच्या अंडर ही वॅकन्सी मित्र लक्षात घ्या. त्यानंतर याच्यात आपण डिस्कस करणार ते म्हणजे नोटिफिकेशन रिलीज डेट काय आहे. नोटिफिकेशन आली होती 14 जुलैला 2025 मध्ये, 2025ला 14 जुलै. आणि ऍप्लिकेशन जे ऑनलाईन स्टार्ट होतील ते 14 जुलै. सो 19 जुलै 2025 पासून स्टार्ट होतील आणि लास्ट डेट तुमची आहे ती 10 ऑगस्ट 25. याचबरोबर लास्ट डेट टू अप्लाय म्हणजे ऍप्लिकेशन जी फीज आहे ती पे करण्याची लास्ट डेट पण सेम असणार आहे 10 ऑगस्ट. याचबरोबर लास्ट डेट टू पे ऍप्लिकेशन फी ऑफलाईन थ्रू द SBI चलन. जर समजा तुम्ही जर ऑफलाईन जर तुम्ही पेमेंट करत असाल तर SBI बँकेत जाऊन तुम्हाला चलन पे करावं लागेल ऑफलाईन मध्ये. ऑनलाईन मध्ये तुम्ही डायरेक्ट 10 तारखेपर्यंत तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढचा याच्यामध्ये आपण पॉईंट घेणार तो म्हणजे याच्या जागा आहेत जवळपास 3,717 जी वॅकन्सी आहे ती डिवाइड झालेली आहे तुमची कॅटेगरीनुसार. तर यामध्ये जे UR कॅटेगरी आहे म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी टोटल वॅकन्सी किती आहेत 1,537. त्यानंतर SC साठी जी वॅकन्सी आहे ती 556 SC साठी असणार, 226 ST, 946 OBC साठी आहे, 442 EWS. अशा टोटल किती वॅकन्सी आहेत, टोटल वॅकन्सी आहेत 3,717. त्याचबरोबर यामध्ये आपण बघूया एज लिमिट क्रायटेरिया कसा असणार याच्यामध्ये. जसं मी तुम्हाला आता मागच्या याच्या सांगितलं स्लाइड मध्ये, 18 ते 27 ज्यांचं वय 18 पूर्ण आहे आणि 27 पर्यंत असेल ते या कॅटेगरीमध्ये म्हणजे या फॉर्मसाठी एलिजिबल आहे. याचबरोबर OBC साठी +3 इयर्स एक्सटेन्शन असणार आहे. म्हणजे OBC कॅन्डिडेट्स आणि जनरल कॅन्डिडेट, जनरलसाठी 27 तर OBC साठी 30 असणार असं आपण कन्सिडर करूया नियमानुसार. SC ST साठी 5 वर्षाचा एक्सटेन्शन मिळणार आहे. वयोमर्यादाचं जे एक्सटेन्शन असतं ते 5 इयर्स असणार SC आणि ST कॅटेगरीसाठी. म्हणजेच जर 27 ओपन साठी असेल UR साठी तर SC आणि ST ला आपण +5 इयर्स कन्सिडर करूया. म्हणजेच 32 वर्षापर्यंत त्यांना अप्लाय करता येईल याच्यामध्ये. त्याचबरोबर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स जे असतील त्यांना वयाच्या 40 वर्षापर्यंत जे ऑलरेडी समजा IB मध्ये काही छोट्या पदावर काम करत असतील डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स
त्यांच्यासाठी हा जो क्रायटेरिया आहे हा 40 वर्षाचा आहे. ऑफ एज हू हॅव रेंडर्ड 3 years ऑफ रेग्युलर अँड कंटिन्युअस सर्व्हिस. तर त्यांच्यासाठी हा क्रायटेरिया 40चा असेल. आणि बाकीच्या काही क्रायटेरिया आहे बाकी तो नियमानुसार 5 वर्ष बाकीच्या कॅन्डिडेट्सला मिळणार आहे. याचबरोबर पुढे आपण जाऊया याच्यामध्ये. नेक्स्ट, तर ऍप्लिकेशन फीज जी आहे ती कशा प्रकारे असणार आहे. ऍप्लिकेशन फीज असेल ऑल कॅन्डिडेट साठी आहे 550 म्हणजे 550. आणि मेल कॅन्डिडेट्स युआर ईडब्ल्यूएस ओबीसीचे असतील तर यांच्यासाठी असेल 650. म्हणजे 100 रुपयाचा फक्त काय डिफरन्स असणार आहे. म्हणजे ओपनच्या कॅन्डिडेट्सला किंवा ईडब्ल्यूएस ओबीसी कॅन्डिडेट्सला 100 रुपये जास्त असतील ऑल कॅन्डिडेट्स पेक्षा. याचबरोबर आपण पुढे जाऊया. आता याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी तुमची होणार आहे त्याकडे आपण एक नजर टाकूया. सिलेक्शन प्रोसेस तुमची असणार स्टेज 1 म्हणजे टियर 1. ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार. आणि याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतील 100. आणि याला वेळ किती असणार टाइम लिमिट 60 मिनिट्स. म्हणजे 60 मिनिटाची एक्झाम तुमची असणार आहे. ऑनलाईन स्वरूपात असणार तुमची. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एमसीक्यूज असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. 100 क्वेश्चन तुमचे याच्यामध्ये टोटल असतील. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये आहे 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 म्हणजे तुमचे समजा जर 4 क्वेश्चन जर रॉंग गेले तुमचा 1 मार्क जो आहे तो कट होणार याच्यामधून. मिनिमम क्वालिफाईंग जे मार्क्स आहेत हे मी तुम्हाला पुढे अजून सविस्तर डिस्कस करणार आहे याच्याबद्दल. तसं ओपन साठी 35, ओबीसी साठी 34, एससी एसटी साठी 33 आणि ईडब्ल्यूएस साठी 35 असणार आहे. हे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आहेत कॅटेगरीनुसार. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्सचा अर्थ असा होतो, समजा तुम्ही जर 100 मधून जर समजा 35 मार्क्स आणलेत, जर तुम्ही युआर कॅन्डिडेट असणार तर तुमचं सिलेक्शन जे आहे ते टियर 2 साठी म्हणजे मेन साठी होऊ शकतं डिस्क्रिप्टिव्ह पेपरसाठी. पण प्रयत्न करायचा की 35 फक्त क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे. तुम्हाला मॅक्झिमम किती मार्क्स आणायचे आहेत, मॅक्झिमम 65 to 70 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये आणायचे. 70 ते 80 पण तुम्ही याच्यामध्ये आणू शकतात. मॅक्झिमम एवढे मार्क्स आणण्याचा प्रयत्न करायचा. असं नाही की 35 मार्क्स आणले आणि आपण त्याच्या पुढे जायचं नाहीये. तर एवढे तुम्ही मिनिमम मार्क्स आणले पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये जे स्टेज 2 आहे म्हणजे टियर 2 ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये होईल. म्हणजे आन्सर रायटिंग पॅटर्न तुमच्या याच्यामध्ये असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला एसे रायटिंग, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन अँड प्रिसाइज रायटिंग असे तुम्हाला याच्यामध्ये टॉपिक्स येतील. आन्सर रायटिंग म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये. एसे रायटिंग जे आहे लक्षात घ्या, जर तुम्ही नियमित पेपर रिडिंग करणारे कॅन्डिडेट असाल, तुम्ही जर समजा इंग्लिश न्यूजपेपर रीड करताय, द हिंदू असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल, तर ऑब्व्हियस आहे की तुम्हाला एसे रायटिंग करणं काही जास्त अवघड जाणार नाहीये. त्यात त्यांनी तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन पण दिलेलं आहे. कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुमची ओके तुमचं पॅसेज रिडिंग खूप चांगल्या प्रकारे पाहिजे. आणि प्रिसाइज रायटिंग म्हणजे काय, एक पॅरेग्राफ दिला जाईल तुम्हाला, त्या पॅरेग्राफचं तुम्हाला एक प्रिसाइज तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. म्हणजे एक गीस तुम्हाला बाहेर काढायचं आहे त्याचं, ते तुम्हाला रायटिंग फॉर्म मध्ये करायचं सगळं, लक्षात घ्या. आणि याचबरोबर आपण पुढच्या आपण याच्याकडे जाऊया. नेक्स्ट त्यांनी तुम्हाला जे दिलं इंटरव्ह्यू, तिसरी स्टेज आहे आपण ते पुढे डिस्कस करूया. तिसरी स्टेज तुमची आता बघा, सिलेक्शन प्रोसेस परत मी एकदा रिवाइज करून देतो. याच्यामध्ये तुम्हाला जो फॉर्मॅट आहे, याच्यामध्ये फॉर्मॅट कसं एक्झामचं 100 मार्क्सचे तुम्हाला पहिली एक्झाम असेल, त्याला आपण टियर 1 म्हणतो. मेन्स तुमची एस आणि प्रिसाइज रायटिंगवर असेल. तिसरा तुमचा काय असेल, इंटरव्ह्यू प्रोसेस असणार. म्हणजे वायवा म्हणजे इंटरव्ह्यू ओरल. याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग किती आहे, 1/4 असणार आहे. याला मेन्सला निगेटिव्ह नाहीये, इंटरव्ह्यूला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स ओपन साठी किती आहेत, 35 युआर साठी. त्यानंतर ओबीसी साठी 34 असेल. ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट साठी किती आहे 35 अगेन. आणि एससी एस साठी किती आहेत 33 असणार आहेत. याचबरोबर आपण पुढच्या पॉईंटकडे येऊया. ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे तुमचा जो पॅटर्न आहे एक्झामचा, तुम्हाला कुठले कुठले सब्जेक्ट स्टडी करायचे आहेत, कुठल्या कुठल्या विषयानं तुम्हाला क्वेश्चन केले जातील. त्यामध्ये तुम्हाला 5 सब्जेक्ट त्यांनी दिलेले आहेत. थोडंसं आपण येतात क्लॅरिटीमध्ये बघूया. करंट अफेअर्स पहिला विषय तुमचा असणार करंट अफेअर. जसं मी स्टार्टिंगला सांगितलं, जर करंट अफेअर तुमचा जनरल स्टडीचा चांगला असेल तर त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये भरघोस फायदा मिळणार आहे. त्यानंतर याचे नंबर ऑफ क्वेश्चन करंटवर किती असतील, 20. टोटल मार्क्स असतील 20. म्हणजे 1 मार्क्स 1 क्वेश्चन 1 मार्क असा तुमचा क्रायटेरिया असणार. जनरल स्टडीज नंबर ऑफ क्वेश्चन 20 असतील आणि टोटल मार्क्स किती असतील 20 असणार. न्यूमरिकल म्हणजे मॅथमॅटिक्स, मॅथ्स यात तुम्हाला 20 क्वेश्चन 20 मार्क्स. रिजनिंग लॉजिकल मध्ये 20 क्वेश्चन 20 मार्क्स. इंग्लिशमध्ये अगेन 20 क्वेश्चन 20 मार्क्स. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला सारखंच वेटेज त्यांनी दिलेले एक्झाम मध्ये. तर तुम्हाला काही कमी जास्त कुठला विषय केलेला नाहीये. त्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट पॉईंटकडे. नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघणार डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग. याच्यात तुम्हाला काय असणार बघा, एसे रायटिंग आहे
30 मार्क्ससाठी असणार आहे. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन प्रिसाइज रायटिंग हा 20 मार्कासाठी असेल. टोटल किती आहेत? 50 मार्क्स. याला जो टाइम तुम्हाला दिला जाणार एक्झामला तो असणार आहे 1 तासाचा. म्हणजे पहिल्या एक्झामला प्रिलियमला म्हणजे टियर 1 ला 100 क्वेश्चनसाठी पण 1 मार्क्स दिलेला आहे आणि टियर 2 ला म्हणजे जी डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये असेल त्याला सुद्धा 1 तास तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे 60 मिनिट्स मध्ये तुम्हाला हा सगळं तुम्हाला एसे लिहायचं आहे 30 मार्क्ससाठी आणि प्रिसाइज रायटिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला 20 मार्क्ससाठी राईट डाऊन करायचं आहे. याचबरोबर आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. नेक्स्ट यामध्ये जे तुम्हाला मी सांगितलं मागच्या फाईलमध्ये की मिनिमम जो क्वालिफाईंग मार्क्स आहेत ते UR म्हणजे जनरल साठी किती 35 असतील, ओबीसी साठी 34 आहेत आणि SC ST साठी किती असणार आहेत? 33 असणार आहेत. नेक्स्ट आपण येऊया इकडे. म्हणजे तुम्हाला जो आता आपण जसं बघितलं 2025 मध्ये ही एक्झाम होते म्हणजे 8 वर्षानंतर आयबीने ही वॅकन्सी रिलीज केलेली आहे. लास्ट एक्झाम झाली होती कधी? 2017 मध्ये लास्ट एक्झाम झाली होती, 2017 मध्ये. आणि याचा जो मी तुम्हाला कट ऑफ मार्क्स दिलेले मागच्या वर्षाचा 2017चा, त्याच्यामध्ये जो ओपनचा कट ऑफ लागला होता टियर 1 चा तो 65 मार्क्सचा होता आणि टियर 2 चा 30 मार्क्सचा लागला होता ओपन कॅटेगरी. ओबीसीचा कट ऑफ होता 60 मार्क्सचा, 5 मार्क कमी होते ओपन पेक्षा आणि टियर 2 चा लागला होता 25 मार्क्सचा. याचबरोबर एससीचा 50चा कट ऑफ होता टियर 1 चा आणि 20 लागला होता टियर 2 चा. एसटीचा पण सेम कट ऑफ होता आणि याचा टियर 2 चा पण त्यांचा सेम होता 20. तर अशा प्रकारे कट ऑफ जो होता मागील वर्षात म्हणजे 2017चा कट ऑफ होता. आणि या अकॉर्डिंग आजचं जे आपण सेशन आहे ते आपण इथं वाईंड अप करतो मित्रांनो. सगळ्यांना हे सेशन सगळ्यांनी हे आवर्जून बघा. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.